नमस्कार मैत्रिणींनो, आपण आज बनवणार आहोत वालाच्या शेंगाची सुक्की भाजी। मी या वालाच्या शेंगा सोलून घेत आहे। अशा प्रकारे सर्व शेंगा आपल्याला सोलून घ्यायच्या आहेत। सर्व शेंगा आता सोलून झालेल्या आहेत। आता या स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घ्यायच्या आहेत। आता मी भाजी फोडणीला टाकते। सगळ्यात आधी टाकते तेल, मोहरी थोडीशी तडतडली की मग मी त्यात टाकते जिरे, कढीपत्ता, थोडीशी हळद आणि आता वालाच्या शेंगा टाकून घ्यायच्या आहेत आपल्याला त्यामध्ये। आणि मी सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। त्यामध्ये टाकायचे मीठ, पुन्हा सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। आता त्यामध्ये टाकायचं आपल्याला आहे हिरवं तिखट, त्यामध्ये लसूण आणि हिरवी मिरची मी बारीक करून घेतलेली आहे। आणि हे सगळं मिक्स करून आपल्याला हे 5-10 मिनिट झाकून ठेवायचं आहे। 10 मिनिट झाले आहेत, आपले शेंगा वाफवले आहेत। आता त्यामध्ये मी टाकते भाजलेले शेंगदाण्यांचा कूट आणि हे मिक्स करून पुन्हा 5 मिनिट झाकून ठेवायचं आहे। आता आपली भाजी तयार आहे। तुम्ही पाहू शकता शेंगा शिजलेल्या आहेत। मैत्रिणींनो, आपली भाजी आता रेडी आहे। तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।